Hello students, in this video we'll solve some problems to determine the empirical formula and molecular formula of the given compound. मागील व्हिडिओमध्ये पण आपण काही प्रॉब्लेम सॉल्व केलेले होते. एम्पिरिकल फॉर्म्युला कसा डिटरमाइन करायचा त्याच्या स्टेप्स तुमच्या लक्षात असतील. एम्पिरिकल फॉर्म्युलासाठी आधी आपल्याला पर्सेंटेज कंपोजिशन ऑफ द कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स दिलेला असेल तर किंवा नसेल तर ते कॅल्क्युलेट करून घ्यावं लागतं. त्यानंतर ते पर्सेंटेज आपण ग्रॅममध्ये कन्वर्ट करून घेतो आणि त्याचे नंबर ऑफ मोल्समध्ये कन्वर्जन करतो. नंबर ऑफ मोल्ससाठीचा फॉर्म्युला आहे मास ऑफ दॅट एलिमेंट डिवाइड बाय इट्स ॲटॉमिक मास. आणि थर्डमध्ये आपण त्या नंबर ऑफ मोल्सचा रेशो डिटरमाइन करतो आणि त्या रेशोवरून इम्पिरिकल फॉर्म्युला कॅल्क्युलेट करतो. आता काही आणखी प्रॉब्लेम्स आपण या व्हिडिओमध्ये कन्सिडर करूया. प्रॉब्लेम आहे पहिला, 1 ग्रॅम ऑफ हायड्रेटेड सॉल्ट. हायड्रेटेड सॉल्ट यू नो इट कंटेन्स वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन, म्हणजे H2O मॉलिक्युल्स असतात त्या सॉल्टमध्ये, त्याच्याबरोबर हायग्रोस्कोपिक असल्यामुळं 1 ग्रॅम जर सॉल्ट घेतला आपण तर 0.2014 gram of iron. It contains 0.2014 gram of iron, 0.1153 gram of sulfur, 0.2301 gram of oxygen and 0.4532 gram of water of crystallization. Find the empirical formula. प्रश्न लक्षात घ्या. 1 ग्रॅम जर हायड्रेटेड सॉल्ट घेतला आपण, हायड्रेटेड म्हणजे मी सांगितलं तसं वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन, वॉटर मॉलिक्युल्स त्याने ॲब्सॉर्ब केलेले असतात. त्यामध्ये आयर्न आहे, त्याची क्वांटिटी दिली आहे, सल्फर आहे आणि ऑक्सिजन आहे आणि वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन किती आहे हे दिलेलं आहे. यू हॅव टू फाइंड आउट द इम्पिरिकल फॉर्म्युला. पहिली स्टेप आपण इम्पिरिकल फॉर्म्युला कॅल्क्युलेट करण्यासाठी डिटरमाइन करतो ती म्हणजे पर्सेंटेज ऑफ एलिमेंट, म्हणजे पर्सेंटेज प्रत्येक एलिमेंटचं काय आहे. आता इथं पर्सेंटेज दिलेलं नाही आहे. काय माहिती दिली आहे तर जर 1 ग्रॅम आपण सॉल्ट घेतलं तर त्यामध्ये असणारे आयर्नची क्वांटिटी दिली आहे. जर 1 ग्रॅममध्ये तेवढा आयर्न तर 100 ग्रॅममध्ये किती, म्हणजेच आपल्याला जी व्हॅल्यू दिलेली 1 ग्रॅमसाठी ती 100 ग्रॅममध्ये कन्वर्ट करायची असेल तर दिलेल्या व्हॅल्यूला आपण 100 मल्टिप्लाय केलं पाहिजे. अँड सो पर्सेंटेज ऑफ आयर्न इफ यू हॅव टू कॅल्क्युलेट आयर्न, युअर दी सिम्बॉल फॉर आयर्न इज Fe. 0.2014 into 100 and that is equal to 20.14 gram. That means in 100 gram of salt 20.14 gram of iron is present. Percentage of sulfur is equal to 0.2301 into 100, that is equal to 23.01. You can say percent and directly we can convert it into gram. Now percentage of sulfur is 0.1153 gram of sulfur is given, and so this value will be 11.53. Next is oxygen. Percentage of oxygen is equal to 0.2301 into 100, that is equal to 23.01. and then percentage of water of crystallization, that is H2O, is equal to 0.4523 into 100, that is equal to 45.32%. If you add all these quantities must be 100. तुम्ही चेक करून बघू शकता. या क्वांटिटी सगळ्या ज्या आहेत त्यांची बेरीज 100 येणार. जर 1 ग्रॅममध्ये एवढ्या आहेत तर या सगळ्यांची बेरीज 100 ग्रॅम येईल. आणि त्यामुळं इथं आपल्याला 100 ग्रॅम जर पदार्थ घेतला आपण, तो सॉल्ट घेतला, तर त्यामध्ये जी Feची क्वांटिटी आहे ती डिटरमाइन केली आपण सल्फरची, ऑक्सिजनची आणि H2Oची. लक्षात आलं. 1 ग्रॅमचं कन्व्हर्जन पर्सेंटेजमध्ये केलेलं आहे. सेकंड स्टेपमध्ये आपण काय करणार, या सगळ्यांचं कन्व्हर्जन नंबर ऑफ मोल्समध्ये करणार. सो आयर्नचे नंबर ऑफ मोल्स ऑफ आयर्न Fe, N for number of moles, Fe for iron, the formula is mass of that substance in 100 gram divided by its atomic mass. Atomic mass or atomic weight is given to you. So 20.40 इथं कॅल्क्युलेट केले आपण आयर्नचं मास डिवाइड बाय 56.
जे हे आयनचे नंबर ऑफ मोल्स आले. जर हे कॅल्क्युलेशन आपण केलं 20.14/56 दिस व्हॅल्यू इज 0.360. हे आपण लॉगच्या सहाय्याने कॅल्क्युलेट करू शकतो. त्यानंतर नंबर ऑफ मोल्स ऑफ सल्फर. सल्फरचे व्हॅल्यू आहे 11.53 अमाऊंट आपण 100 ग्रॅममध्ये कॅल्क्युलेट केलं आहे. डिवाइड बाय ॲटॉमिक मास ऑफ सल्फर इज 32. So if you calculate this value is again 0.360. Number of moles of oxygen 23.01 gram divided by atomic mass of oxygen that is equal to 16. ही व्हॅल्यू येते 1.438. आणि त्यानंतर नंबर ऑफ मोल्स ऑफ वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन हा H2O असणार आहे आणि त्यामुळं ती व्हॅल्यू आहे ती 45.32 डिवायडेड बाय मोलर मास ऑफ वॉटर अँड मोलर मास ऑफ वॉटर इज 18. आतापर्यंत तुम्हाला माहीत झालं आहे H2O 2 हायड्रोजनचा ॲटॉमिक मास 1 × 2 + 16. सो मोलर मास ऑफ वॉटर इज 18 अँड धिस व्हॅल्यू इज इक्वल टू 2.518. So these are the number of moles we have determined. नंबर ऑफ मोल्स कसे कॅल्क्युलेट केले आपण, जे 100 ग्रॅममध्ये म्हणजे जे पर्सेंटेज आले त्याला ग्रॅममध्ये कन्वर्ट केलं, म्हणजे हे ग्रॅममध्ये व्हॅल्यू आली आणि त्याला ॲटॉमिक मास दिलेलंच आहे, या ॲटॉमिक मासनं डिवाइड केलं. सो you know this formula, number of moles is equal to mass divided by atomic mass. Now these number of moles we have to consider and find out what is the ratio of number of moles of FeSO and H2O. मग या रेशोसाठी काय करायचं, तर यातली जी सगळ्यात लहान व्हॅल्यू आहे, नंबर ऑफ मोल्समधली जी सगळ्यात लहान व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू कन्सिडर करून आपण त्या व्हॅल्यूनं बाकी सगळ्या व्हॅल्यूला डिवाइड करायचं. ह्या चारही व्हॅल्यूज आपण विचारात घ्यायच्या. या चारही व्हॅल्यूतली लहानात लहान व्हॅल्यू, सगळ्यात लहान व्हॅल्यू जी आहे त्या व्हॅल्यूनं बाकीच्या सगळ्या व्हॅल्यूंना डिवाइड करायचं. अँड सो द रेशो ऑफ नंबर ऑफ मोल्स ऑफ Fe as to number of moles of sulfur as to number of moles of oxygen as to number of moles of H2O we have to determine. This is the third step. आणि त्यासाठी काय करणार आपण, जे नंबर ऑफ मोल्स सगळ्यात लहान क्वांटिटी आहे तिनं बाकीच्या सगळ्यांना डिवाइड करणार. मग इथं आपण बघितलं तर हे व्हॅल्यू सगळ्यात लहान आहे 0.360 जी दोन्हीकडे आहे आणि त्यामुळे त्या व्हॅल्यूनं आपण 0.360 Feचे नंबर ऑफ मोल्स आहेत तिला डिवाइड करणार आपण 0.360 ॲज टू सल्फरचे नंबर ऑफ मोल्स आहेत 0.360 तिला डिवाइड करणार आपण 0.360 ॲज टू ऑक्सिजनचे नंबर ऑफ मोल्स आहेत 1.438 डिवाइड बाय 0.360 ॲज टू वॉटरचे नंबर ऑफ मोल्स आहेत 2.518 डिवाइड बाय 0.360. जर हा रेशो आपण घेतला तर ही व्हॅल्यू मिळेल आपल्याला 1, ही व्हॅल्यू मिळेल आपल्याला 1. हा भागाकार केला आपण तर 3 चौक 12 आणि त्यामुळे इथं ती व्हॅल्यू आहे जवळपास 4. ती कॅल्क्युलेट करा तुम्ही, ती 3 पॉईंट समथिंग येईल. अँड देन 2.518 डिवाइड बाय 0.360 ती व्हॅल्यू आपल्याला मिळते 7. So the ratio of number of moles is 1:1:4:7. Now these values, these numbers we have to write after the symbol of these elements. And so empirical formula of the given salt you can obtain. Empirical formula is equal to, now Fe, how many moles are there? 1. Sulfur S 1 mole. Oxygen 4 moles, FeSO4, and then water of crystallization 7 molecules of water are there, so 7 H2O. So remember here empirical formula of this compound or of this salt is FeSO4 7 H2O. Like this you can determine empirical formula from the given information. या प्रॉब्लेममध्ये वेगळं पण काय लक्षात आले, तुमच्या पर्सेंटेज दिलेलं नाही आहे, फक्त सांगितलं आहे काय तर 1 ग्रॅममध्ये एवढी क्वांटिटी आहे ती आपण आधी पहिल्या स्टेपमध्ये काय केली, पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट केली आणि नंतर आपण नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट केले. नाउ कन्सिडर
The second problem, an organic compound containing oxygen, carbon, hydrogen and nitrogen contains 20% carbon, 6.7% hydrogen, 46.67% of nitrogen, and its molecular mass was found to be 60. Find the molecular formula. Organic compound, त्यामध्ये कोणकोणते एलिमेंट्स आहेत? ऑक्सिजन, कार्बन, हायड्रोजन आणि नायट्रोजन असे एलिमेंट्स असणारं कंपाऊंड आहे. त्यामधलं पर्सेंटेज दिलं आपल्याला कार्बनचं, हायड्रोजनचं आणि नायट्रोजनचं. याचा अर्थ राहिलेलं पर्सेंटेज जे असेल ते ऑक्सिजनचं असेल, ते आपल्याला आधी डिटरमाइन करावं लागणार. आणि मग मॉलिक्युलर मास दिलेला आहे, याच्यावरून मॉलिक्युलर फॉर्म्युला विचारला आहे. यासाठी आधी आपल्याला काय करावं लागेल? इम्पिरिकल फॉर्म्युला डिटरमाइन करावा लागेल. इम्पिरिकल फॉर्म्युल्यावरून इम्पिरिकल मास डिटरमाइन करावा लागेल आणि मग मॉलिक्युलर फॉर्म्युला त्याचा रेशो आपण घेऊन डिटरमाइन करू शकतो. सो द फर्स्ट स्टेप इज वी हॅव टू ॲड ऑल दीज पर्सेंटेज. दॅट इज पर्सेंटेज ऑफ कार्बन इज 20 प्लस percentage of hydrogen is 6.7 plus percentage of nitrogen is 46.67. So these values we have to add here. 7 plus 3 1 7 7 आणि 6 13 हातचा 1 5 आणि 2 7 म्हणजे 73.37% झालं. याचा अर्थ पर्सेंटेज ऑफ ऑक्सिजन आपण कॅल्क्युलेट करणार. ऑक्सिजनचं पर्सेंटेज काय येईल इथं? मग 100 मायनस 73.37. ही जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला 100मधून मायनस करावी लागेल. जे पर्सेंटेज येईल ते ऑक्सिजनचं असेल. म्हणजे इथं जी व्हॅल्यू येईल ते 7 आणि 3 10, इथं 4 म्हणजे 6, हातचे 1 4 आणि 6 10 आणि 8. That is 26.73% of oxygen. So percentage of oxygen you have to determine. लक्षात घ्या. आता इथं डायरेक्ट दिलेलं आहे. ऑक्सिजन सुद्धा त्या कंपाऊंडचा एक कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट आहे. समजा दिला नसेल तर आधी आपण काय करतो? जे पर्सेंटेज दिले त्या सगळ्यांची बेरीज करायची. ती बेरीज 100 जवळपास 100 यायलाच पाहिजे. आणि नाही आली तर जे पर्सेंटेज वजा करायचं आलेलं 100मधून आणि राहिलेलं पर्सेंटेज ते असणार आहे ते ऑक्सिजनचं असणार आहे. आता ह्या पर्सेंटेजला आपण ग्रॅममध्ये कन्वर्ट करणार. म्हणजेच जर 100 ग्रॅम आपण ते कंपाऊंड घेतलं तर 20 ग्रॅम ऑफ कार्बन असेल, त्यामध्ये 6.7 ग्रॅम हायड्रोजन असेल, 46.67 ग्रॅम नायट्रोजन असेल. आणि आत्ता आपण ऑक्सिजनचं पर्सेंटेज म्हणजे हा 26.63 ग्रॅम ऑक्सिजन असेल. नाव we have to calculate the number of moles. सेकंड मध्ये आपण काय करणार? आता नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करणार. नंबर ऑफ मोल्स ऑफ कार्बन इज इक्वल टू 20 डिवाइड बाय ॲटॉमिक मास ऑफ कार्बन दॅट इज इक्वल टू 12. ह्या व्हॅल्यूज तुम्हाला दिलेल्या असतात, त्या व्हॅल्यूज तुम्ही लक्षात ठेवाव्यात. कार्बनचा ॲटॉमिक मास आहे 12. हे डिव्हिजन केलं तर 1.66 व्हॅल्यू मिळते तुम्हाला. 12चा पाडा येतो, 12 × 12 आणि त्यानंतर उरलेले 8, 12 उरले 8. हियर लाईक दिस 1.66. सेकंड, नंबर ऑफ मोल्स ऑफ हायड्रोजन 6.7 ग्रॅम डिवाइड बाय 1 दॅट इज इक्वल टू 6.7. नाउ नंबर ऑफ मोल्स ऑफ नायट्रोजन. नायट्रोजनचं पर्सेंटेज दिले आपल्याला 46.67 डिवाइड बाय ॲटॉमिक मास ऑफ नायट्रोजन 14. इथं 14 त्रिकम 42. हे जर कॅल्क्युलेशन आपण केलं तर ती व्हॅल्यू येते 3.33 लाईक दिस. अँड 26.63 डिवाइड बाय 16 ते नंबर ऑफ मोल्स येणार ऑक्सिजनचे. अँड सो दिस व्हॅल्यू विल बी अगेन 1.66. लाईक दिस वी हॅव डिटरमाइन नंबर ऑफ मोल्स ऑफ ऑल दी एलिमेंट्स. नंबर ऑफ मोल्स कार्बनचे, हायड्रोजनचे, नायट्रोजनचे आणि ऑक्सिजनचे आपल्याला मिळाले. आता इथं पुढची स्टेप काय करणार? आपण या नंबर ऑफ मोल्सचा रेशो घेणार. म्हणजे NC ॲज टू नंबर ऑफ मोल्स ऑफ हायड्रोजन ॲज टू नंबर ऑफ मोल्स ऑफ नायट्रोजन ॲज टू नंबर ऑफ मोल्स ऑफ ऑक्सिजन. हा रेशो कसा कॅल्क्युलेट करायचा? आता यातली सगळ्यात लहान व्हॅल्यू ती काय आहे? 1.66. सो इट इज 1.66 डिवाइड बाय 1.66 ॲज टू
6.7 divided by 1.66 as to 3.33 as to 1.66 and 1.66 as to 1.66. जर हे कॅल्क्युलेशन आपण केलं तर व्हॅल्यू आपल्याला मिळते दिस इज इक्वल टू 1. 6.7 डिवाइड बाय 1.66 ही व्हॅल्यू 4.03 येते जवळपास. 3.33 डिवाइड बाय 1.66 ही व्हॅल्यू आपल्याला 2 मिळणार. डायरेक्ट इथं आपण सांगू शकतो ही व्हॅल्यू 1 आहे. 4.03 इट विल बी 4. याला राऊंड अप करू शकतो आपण 2 as to 1. सो व्हॉट इज द इम्पिरिकल फॉर्म्युला ऑफ द कंपाऊंड. आता आपल्याला यावरून इम्पिरिकल फॉर्म्युला लिहायचा पुढच्या स्टेपमध्ये. जे सिम्बॉल आहेत त्या एलिमेंटच्या त्या सिम्बॉलच्या पुढं नंबर ऑफ मोल्स त्याचे लिहायचे. 1 असेल तर आपण तो सिम्बॉल लिहत नाही. अँड सो यू कॅन ऑब्टेन द इम्पिरिकल फॉर्म्युला ऑफ दिस कंपाऊंड ॲज इम्पिरिकल फॉर्म्युला यू कॅन से इज इक्वल टू C चे 1 मोल, त्यानंतर H 4 मोल्स, O 2 moles and here N 2 moles, N 2 moles and O 1 mole. So here ह्या क्रमानेच घेतले आपण. नंबर ऑफ मोल्स ऑफ कार्बन 1 मोल, नंबर ऑफ मोल्स ऑफ हायड्रोजन 4, number of moles of nitrogen 2 and number of moles of oxygen 1. So empirical formula of this compound is CH4N2O. आता हा इम्पिरिकल फॉर्म्युला मिळाला. विचारलं काय आपल्याला मॉलिक्युलर फॉर्म्युला. या इम्पिरिकल फॉर्म्युल्यावरून आपल्याला याचं इम्पिरिकल मास कॅल्क्युलेट करावं लागेल. व्हॉट इज इम्पिरिकल मास. इम्पिरिकल मास म्हणजेच जे इम्पिरिकल फॉर्म्युल्यामध्ये एलिमेंट्स आहेत जेवढे ॲटम्स आहेत त्या ॲटम्सच्या ॲटॉमिक मासची बेरीज. हा इम्पिरिकल फॉर्म्युला आहे. या इम्पिरिकल फॉर्म्युल्यामध्ये कार्बनचा 1 ॲटम आहे, हायड्रोजनचे 4 ॲटम्स आहेत, नायट्रोजनचे 2 ॲटम्स आहेत, ऑक्सिजनचा 1 ॲटम आहे. ॲटॉमिक मास आपल्याला माहीत आहे या सगळ्यांचं. या ॲटॉमिक मासच्या सगळ्यांची बेरीज म्हणजेच इम्पिरिकल मास. जसं मॉलिक्युलर मास म्हणजे आपण मॉलिक्युलर फॉर्म्युल्यामध्ये असणाऱ्या ॲटम्सच्या ॲटॉमिक मासची बेरीज घेतो तसं इम्पिरिकल मास म्हणजे तेच. मग इथं काय येणार. ॲटॉमिक मास ऑफ कार्बन इज 12. Atomic mass of hydrogen is 1, 4 atoms are there, so 1 into 4. Atomic mass of nitrogen is 14, 2 atoms are there, so 14 दोन्ही 28 अधिक 16. Atomic mass oxygen is 16. लक्षात आलं. हे इम्पिरिकल मास आपण कॅल्क्युलेट करणार म्हणजेच 12 अधिक 4 16, 16 अधिक 28 अधिक 16, 16 आणि 16 32 अधिक 28 ही जी बेरीज आपण केली तर ती आपल्याला मिळते 60. सो इम्पिरिकल मास ऑफ दिस एलिमेंट दिस कंपाउंड इज 60. नाउ व्हॉट इज गिवन. मॉलिक्युलर मास वॉज फाउंड टू बी 60. म्हणजे इथं मॉलिक्युलर मास आणि इम्पिरिकल मास सेम आहे याचा अर्थ रेशो काय येणार तो 1 येणार. अँड सो हिअर रिमेंबर मॉलिक्युलर फॉर्म्युला इज इक्वल टू इम्पिरिकल फॉर्म्युला. मॉलिक्युलर फॉर्म्युला कॅल्क्युलेट करायचा असेल तर हा रेशो आपण घेतो इम्पिरिकल मास आणि मॉलिक्युलर मास यांचा. मॉलिक्युलर मास डिवाइड बाय इम्पिरिकल मास हा रेशो आपल्याला मिळतो आणि तो रेशो आपण डिनोट करतो आरनं. या आरनं आपल्याला मल्टिप्लाय करावं लागतं इम्पिरिकल फॉर्म्युलाला, त्यामुळे मिळतो आपल्याला मॉलिक्युलर फॉर्म्युला. हा रेशो इथं आला 1 म्हणजेच इथं मॉलिक्युलर फॉर्म्युला हा इम्पिरिकल फॉर्म्युलाच असणार. अँड सो मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ धिस कंपाउंड इज CH4N2O. लक्षात आलं. हा रेशो आपण आधी डिटरमाइन करायचा. इम्पिरिकल मास कॅल्क्युलेट करायचा. इम्पिरिकल मास समजा ते दुप्पट आलं असतं तर इथं काय करणार आपण. समजा 120 आलं तर आरची व्हॅल्यू 2 येणार. त्यामुळे मॉलिक्युलर फॉर्म्युला इज इक्वल टू 2 इंटू इम्पिरिकल फॉर्म्युला. लाईक दिस यू हॅव टू डिटरमाइन व्हॅल्यू ऑफ आर हिअर. सो an organic compound has the molecular formula CH4N2O. Next problem बघूया आपण. Carbohydrates are the compounds containing only carbon, hydrogen and oxygen. हे वाक्य दिले आपल्या माहितीसाठी. कार्बोहायड्रेट्स मला माहिती आहेत आता यामध्ये कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे 3 एलिमेंट्स असतात. व्हेन हिटेड इन ॲब्सेन्स ऑफ एअर, हे जर एअर
नसताना, इन ॲब्सेन्स ऑफ एअर, म्हणजे ऑक्सिजन नसताना, ऑक्सिजनच्या सानिध्यात आपण बर्न करतो, हीट करतो, पण इथं इन ॲब्सेन्स ऑफ एअर म्हणजे अजून ऑक्सिजन आपण ॲड करणार नाही आहोत, फक्त ते कंपाऊंड हीट केलं तर त्या कंपाऊंडपासून आपल्याला मिळतो तो कार्बन अँड वॉटर. रिमेंबर, या वाक्याचा अर्थ लक्षात घ्या. व्हेन कार्बोहायड्रेट्स दे आर हीटेड इन ॲब्सेन्स ऑफ एअर, these compounds decompose to give carbon and water. If 310 gram of carbohydrate leave a residue of 124 gram of carbon on heating in absence of air, what is empirical formula of carbohydrate? इम्पिरिकल फॉर्म्युलाच आपल्याला डिटरमाइन करायचा आहे, पण जी माहिती दिली आहे ती तुम्हाला वेगळ्या प्रकारे दिलेली आहे. प्रत्येक प्रॉब्लेममधलं वेगळं पण लक्षात घेऊया आपण. इथं इम्पिरिकल फॉर्म्युला डिटरमाइन करायचा आहे, पण सांगितलेलं काय आहे तर कार्बोहायड्रेट जेव्हा ॲब्सेन्स ऑफ एअरमध्ये बर्न केला जातो तेव्हा आपल्याला कार्बन आणि वॉटर मिळतं, ही माहिती आधी दिली आहे. हा प्रॉब्लेमसाठीचा भाग आपल्याला माहितीसाठी दिलेला आहे आणि याच्या पुढे आपल्याला प्रॉब्लेमची माहिती म्हणजे ही माहिती वापरायची आहे. 310 ग्रॅम ऑफ कार्बोहायड्रेट जर हीट केलं, इट लिव्स, तो मागे सोडतो. किती आहे रेसिड्यू? 124 ग्रॅम ऑफ कार्बन. आता एवढं लक्षात घेता येईल आपल्याला की जर कार्बोहायड्रेट हीट केला तर कार्बन आणि वॉटर मिळतं. 310 ग्रॅम आपण कार्बोहायड्रेट घेतला आहे, 124 ग्रॅम कार्बन मिळाला आहे, तर राहिलेलं काय असणार आहे? वॉटर असणार आहे. म्हणजे या माहितीवरून आपण वॉटरचं मास कॅल्क्युलेट करू शकतो. सो मास ऑफ वॉटर, पहिल्यांदा इथं काय करावं लागेल आपल्याला? मास ऑफ वॉटर कॅल्क्युलेट करावं लागेल. आणि ते कॅल्क्युलेट कसं करणार आपण? 310 ग्रॅम जर कार्बोहायड्रेट घेतला तर 124 ग्रॅम यातनं कार्बन मिळाला, राहिलेलं काय असणार आहे? वॉटर असणार आहे. सो 4 आणि 6 10, इथं 3, 8 आणि 3 11, हा हातचा 186. सो 186 ग्रॅम ऑफ H2O आपल्याला मिळणार. 186 ग्रॅम ऑफ H2O म्हणजे त्या कार्बोहायड्रेटमध्ये काय आहे? वॉटर आहे 186 ग्रॅम आणि कार्बन आहे 124 ग्रॅम. कार्बनचं मास दिलेलंच आपल्याला, मग हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं मास आपल्याला आता मिळवायचं आहे. तर माहिती काय मिळाली आपल्याला? 186 ग्रॅम वॉटर आहे यामध्ये. एक माहिती आपल्याला माहीत होऊ शकते बघा, मोलर मास ऑफ वॉटर इज 18. And in 18 gram of water we have 2 gram of hydrogen and 16 gram of oxygen. हो, तुम्हाला माहित आहे H2O मध्ये 2 हायड्रोजनचे आयटम्स आहेत, एक ऑक्सिजनचा आयटम आहे. याचं मोलर मास कॅल्क्युलेट करताना काय केलं आपण? हायड्रोजनचा ॲटॉमिक मास आहे 1 गुणिले 2 आणि ऑक्सिजनचा ॲटॉमिक मास आहे 16 म्हणजे 18. सो मोलर मास इज 18 ग्रॅम. आता याच्या उलट आपण म्हणू शकतो, जर आपण 18 ग्रॅम म्हणजे 1 मोल वॉटर घेतलं तर त्यामध्ये 2 ग्रॅम हायड्रोजन असणार आणि 16 ग्रॅम ऑक्सिजन असणार. मग या माहितीचा वापर करून आपण 186 ग्रॅम जर वॉटर घेतलं तर त्यामध्ये किती हायड्रोजन आणि किती ऑक्सिजन असतो हे डिटरमाइन करू शकतो. आणि त्यामुळे सेकंड स्टेप इथे येईल. 18 ग्रॅम ऑफ H2O करस्पॉन्ड्स टू 2 ग्रॅम ऑफ हायड्रोजन. हायड्रोजनचे 2 ग्रॅम असतात, तर 186 ग्रॅम आपण जर वॉटर घेतलं तर त्यामध्ये आपल्याला किती ग्रॅम हायड्रोजन मिळेल? आणि हे कॅल्क्युलेशन आपण करू शकतो. 2 × 186 डिवाइड बाय 18. बरं. अँड सो इफ यू कॅल्क्युलेट this value is equal to 20.66. 92 18, इथं आपण 9 9 दोन्ही 18 0 आणि परत 6च्या पुढे 0 येणार. म्हणजे 186 ग्रॅममध्ये हायड्रोजनची क्वांटिटी किती आहे? 20.66. त्यानंतर ऑक्सिजनची क्वांटिटी आपण डिटरमाइन करू शकतो. ही मिळाली आपल्याला हायड्रोजनची क्वांटिटी. सेकंडमध्ये आपण काय करणार? ऑक्सिजन. जर 18 ग्रॅम वॉटर आपण घेतलं, 18 ग्रॅम ऑफ H2O, हाऊ मेनी ग्रॅम्स ऑफ ऑक्सिजन विल हॅव? 16 grams. So it contains 16 gram of oxygen. And so 186 gram of H2O will correspond to 16 into 186 divided by 18. म्हणजे
आपल्याला हा भागाकार केला पाहिजे. आता 16 × 186 डिवाइड बाय 18. इफ यू कन्सिडर धिस व्हॅल्यू इट इज इक्वल टू 165.33 ग्रॅम. हे कॅल्क्युलेशन आपण तोंडी करू शकतो. हे कळलं? काय केलं आपण? आधी 310 ग्रॅम कार्बोहायड्रेट जर 124 ग्रॅम कार्बन देतोय तर राहिलेलं क्वांटिटी पाण्याची आहे, वॉटरची आहे. मग 186 ग्रॅम पाणी आपल्याला मिळालं. मग हायड्रोजन किती आणि त्यात ऑक्सिजन किती असणार हे कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपण मोलर मासचा वापर केला. जर 18 ग्रॅम H2O घेतलं तर त्यात 2 ग्रॅम हायड्रोजन असेल तर 186 मध्ये किती? जर 18 ग्रॅम H2O घेतलं तर त्यात 16 ग्रॅम ऑक्सिजन असेल तर त्यात 186 मध्ये किती? या पद्धतीनं आपल्याला हे कॅल्क्युलेशन करता आलं. म्हणजे आपल्याला इथं मास मिळालेला आहे. आपण आता असं म्हणू शकतो कार्बनचं मास आपल्याला मिळालं 124. कार्बनचं मास आहे आपल्याकडं 124 ग्रॅम. त्यानंतर हायड्रोजनचं मास आपण कॅल्क्युलेट केलं 20.66 ग्रॅम, जी दिलेली आहे कार्बोहायड्रेटची क्वांटिटी त्यामध्ये. आणि त्यानंतर ऑक्सिजनचं मास आपण कॅल्क्युलेट केलं ते 165.33 ग्रॅम. नाव वी शॅल कन्वर्ट दीज क्वांटिटीज इनटू नंबर ऑफ मोल्स. या व्हॅल्यूज आपण आता काय करणार? नंबर ऑफ मोल्समध्ये कन्वर्ट करणार. जर 310 ग्रॅम घेतलेला आहे तर यामध्ये नंबर ऑफ मोल्स किती आहेत? आता ह्या नंबर ऑफ मोल्ससाठीचा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे. नंबर ऑफ मोल्स ऑफ कार्बन इज इक्वल टू मास ऑफ कार्बन 124 डिवाइड बाय ॲटॉमिक मास ऑफ कार्बन. सो इफ यू कॅल्क्युलेट this value will be 10. It will be 33. 12 ना भागणार आहोत आपण. नंबर ऑफ मोल्स ऑफ हायड्रोजन 20.66 divided by 1. So it will be 20.66. Number of moles of oxygen is equal to 165.33 divided by atomic mass of oxygen is 16. And so if you convert this value it is again 10.33. So number of moles आपण मिळवले. आता या नंबर ऑफ मोलचा रेशो आपल्याला घ्यायचा आहे. सो NC/NH/NO. That is number of moles of carbon as to number of moles of hydrogen as to number of moles of oxygen. इथं काय करतोय आपण? जे नंबर ऑफ मोल सगळ्यात लहान आहे त्यानं सगळ्या व्हॅल्यूला भागतो. इथं 10.33 ही तिन्हीमध्ये लहान व्हॅल्यू आहे, म्हणजे ह्या दोनदा तीच व्हॅल्यू रिपीट झाली आहे. 20.66 पेक्षा ही व्हॅल्यू कमी आहे आणि त्यामुळे या व्हॅल्यूनं आपण सगळ्याला डिवाइड करणार. इथं 10.33 नंबर ऑफ मोल्स कार्बनचे आहेत, त्याला आपण 10.33 ने डिवाइड केलं. ॲज टू 20.66 divided by 10.33 as to 10.33 divided by 10.33. बरं, जे हा रेशो कॅल्क्युलेट करताना काय करणार आपण? जी सगळ्यात लहान व्हॅल्यू आहे तिनं आपण त्या नंबर ऑफ मोल्सना डिवाइड करणार. सो ही व्हॅल्यू आली 1:2:1. And so what is the empirical formula of this carbohydrate? C number of moles 1 आहे, H number of moles 2 आहेत आणि O number of moles 1 आहे. So empirical formula of that carbohydrate is CH2O. Here empirical formulaच विचारला आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला विचारलेला नाही किंवा मोलर मास दिलेला नाही आणि त्यामुळे इथं आपण सांगू शकतो या कार्बोहायड्रेटचा एम्पिरिकल फॉर्म्युला CH2O. लक्षाला ह्या दिलेल्या माहितीच्या आधारे आपण एम्पिरिकल फॉर्म्युला त्या कार्बोहायड्रेटचा डिटरमाइन केला. स्टॅचिओमेट्रिक कॅल्क्युलेशन्सवर आधारित 1-2 प्रॉब्लेम आपण घेतो या व्हिडिओमध्ये. त्यामधले पहिला प्रॉब्लेम बघा. व्हॉट वेट ऑफ कॅल्शियम ऑक्साईड विल बी फॉर्म ऑन हिटिंग 19.3 ग्रॅम ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. कॅल्शियम ऑक्साईड किती आपल्याला मिळेल जर हिट केला? किती? 19.3 ग्रॅम ऑफ कॅल्शियम कार्बोनेट हिट केला. मग या प्रॉब्लेमसाठी महत्त्वाचा आहे, यू हॅव टू राईट दी केमिकल इक्वेशन, रिक्वायर्ड केमिकल इक्वेशन. ह्या प्रॉब्लेम सॉल्व करायला आपण म्हणतो याला स्टॅचिओमेट्रिक कॅल्क्युलेशन्स. फॉर दिस स्टॅचिओमेट्रिक कॅल्क्युलेशन्स वी रिक्वायर दी बॅलन्स केमिकल इक्वेशन. मग या दिलेल्या माहितीवरून आपण काय सांगू शकतो? कॅल्शियम कार्बोनेट, व्हॉट इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ कॅल्शियम कार्बोनेट? CaCO3.
व्हेन इट इज हिटेड, जर आपण याला हीट केलं तर मिळतो काय, कॅल्शियम ऑक्साईड इज फॉर्म, मिळाला इथं कॅल्शियम ऑक्साईड CaO, आणि राहिली जी व्हॅल्यू आहे ती काय असणार आहे, CO2. बॅलन्स केमिकल इक्वेशन आधी लिहून घ्यायचं. कॅल्शियम कार्बोनेट आपण बंद केला तर दिलेलंच आहे आपल्याला कॅल्शियम ऑक्साईडचं किती वेट मिळेल, म्हणजे मिळाला कॅल्शियम ऑक्साईड, जे आपण एक प्रोडक्ट कॅल्शियम ऑक्साईड मिळाला, CaO मिळाला, राहिला काय इथं हा कार्बन राहिला आणि 2 ऑक्सिजन म्हणजेच कार्बन डायऑक्साईड मिळणार. हे इक्वेशन आपण या दिलेल्या माहितीवरून लिहू शकतो. मग आता विचारलंय काय, आता व्हॉट वेट ऑफ कॅल्शियम ऑक्साईड, म्हणजे हा कॅल्शियम ऑक्साईड आपल्याला मिळणार, will be formed on heating 19.3 gram of calcium carbonate. This equation is balanced chemical equation. If you write the number of moles, that means if you take 1 mole of calcium carbonate, you can obtain 1 mole of calcium oxide. आपल्याला कार्बन डायऑक्साईडचा विचार करायची गरज नाही, कारण प्रॉब्लेममध्ये या 2च व्हॅल्यूंचा विचार करायचा आहे. जर 1 मोल कॅल्शियम कार्बोनेट घेतला तर 1 मोल कॅल्शियम ऑक्साईड आपल्याला मिळतो. मग 1 मोल म्हणजे किती क्वांटिटी, तर यासाठी ॲटॉमिक मास दिलेला आहे. 1 मोल जर आपण कॅल्क्युलेट केले, नंबर ऑफ मोल्स ऑफ, म्हणजे या ॲटॉमिक मास दिलेला आहे त्याच्यावरून कॅल्शियमचा ॲटॉमिक मास आहे 40, प्लस कार्बनचा ॲटॉमिक मास आहे 12, आणि ऑक्सिजनचा ॲटॉमिक मास आहे 16, 16 48, आणि त्यामुळे ही जर बेरीज आपण केली 8 2 10, 5 आणि 5 10, म्हणजे 1 मोल म्हणजे काय येणार आहे 100 ग्रॅम. लक्षात. जर कॅल्शियम कार्बोनेट आपण 100 ग्रॅम घेतला तर कॅल्शियम ऑक्साईड सुद्धा 1 मोल मिळतो. मग आता 1 मोल कॅल्शियम ऑक्साईड म्हणजे किती ग्रॅम, कॅल्शियमचा ॲटॉमिक मास आहे 40, ऑक्सिजनचा ॲटॉमिक मास आहे 16, 40 अधिक 16 म्हणजे 56 ग्रॅम. चला, जर 100 ग्रॅम कॅल्शियम कार्बोनेट घेतला तर आपल्याला 56 ग्रॅम कॅल्शियम ऑक्साईड मिळतो. काय विचारलंय, what weight of calcium oxide will be formed on heating 19.3 gram of calcium carbonate. आता या माहितीवरून आपण या दिलेल्या प्रॉब्लेमचं उत्तर कॅल्क्युलेट करू शकतो. इफ यू टेक 100 ग्रॅम ऑफ कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम कार्बोनेट जर 100 ग्रॅम घेतला तर यू कॅन ऑब्टेन 56 ग्रॅम ऑफ कॅल्शियम ऑक्साईड. Now, if you take 19.3 gram of calcium carbonate, then how much calcium oxide will be obtained? हे त्रैराशिक मांडतोय आपण. जी व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे ती या बाजूला घेतली, कॅल्शियम ऑक्साईडचा वेट विचारलं आणि त्यामुळे कॅल्शियम ऑक्साईड या बाजूला घेतला आपण. अँड सो दिस व्हॅल्यू विल बी 19.3 इंटू 56 डिवाइड बाय 100. चला, जे 100 ग्रॅम जर कॅल्शियम कार्बोनेट घेतला तर 56 ग्रॅम कॅल्शियम ऑक्साईड मिळतो. तर 19.3 विचारलेली व्हॅल्यू आहे. 19.3 कॅल्शियम कार्बोनेट घेतला तर आपल्याला किती ग्रॅम कॅल्शियम ऑक्साईड मिळेल, हे जर कॅल्क्युलेशन आपण केलं तर याचं उत्तर आहे 10.8 ग्रॅम. सो यू कॅन ऑब्टेन 10.8 ग्रॅम ऑफ कॅल्शियम ऑक्साईड लाईक धिस. जर या पद्धतीचा प्रॉब्लेम असेल तर आपल्याला बॅलन्स केमिकल इक्वेशन लिहिलं पाहिजे आणि त्या माहितीवरून आपण नंबर ऑफ मोल्स डिटरमाइन करायचे, त्याच्यावरून मोलर मास कॅल्क्युलेट करायचा आणि या माहितीचं कन्वर्जन या पद्धतीने दिलेल्या व्हॅल्यूमध्ये करता येतं. स्टॅच्योमेट्रिक कॅल्क्युलेशन्सवर आधारित पुढचा प्रॉब्लेम बघा. The hourly energy requirements of an astronaut can be satisfied by the energy released when 34 grams of sucrose are burnt in his body. How many grams of oxygen would be needed to be carried in space capsule to meet his requirement for 1 day? तर काय माहिती दिली आहे आणि काय विचारलंय बघा. आवरली एनर्जी रिक्वायरमेंट म्हणजे एका तासाला लागणारी एनर्जी ॲस्ट्रोनॉटची, म्हणजे जो अवकाश यात्री अवकाशयानातून अवकाशात आपण पाठवलंय त्याच्याकडं जी ऑक्सिजन किती कॅरी करावा लागेल, त्याला बाकीच्या किती रिक्वायरमेंट्स आहेत, ह्या सगळ्या कॅल्क्युलेशन्स कराव्या लागणार आहेत आणि ह्या कॅल्क्युलेशन्स आपण केमिकल इक्वेशनच्या साहाय्यानं करू शकतो. हे या प्रॉब्लेममध्ये आपल्याला कळेल. म्हणजे जर एका तासाची रिक्वायरमेंट आपल्याला त्याला एनर्जी मिळवायची असेल त्या अवकाश यात्रीला ॲस्ट्रोनॉटला, तर त्याला त्याच्या बॉडीमधलं 34 ग्रॅम सुक्रोज बर्निंग होतं, सुक्रोजचं बर्निंग होतं, शर्करेचं बर्निंग होतं.
मग विचारले काय, हाऊ मेनी ग्रॅम्स ऑफ ऑक्सिजन वुड बी निडेड टू बी कॅरीड आउट इन स्पेस कॅप्सूल. तर त्या अवकाशयानातून त्याला जर एका दिवसासाठी राहायचं असेल त्या कॅप्सूलमध्ये तर किती ऑक्सिजन न्यावा लागेल. चला, मग या माहितीवरून आधी आपल्याला काय करावं लागेल, काय इक्वेशन मिळवायचं. काय इक्वेशन असेल तर जी माहिती आहे त्यामध्ये महत्त्वाचं इथं काय बघा, 34 grams ऑफ सुक्रोज आर बर्न्ड इन द बॉडी. मीन्स इथं तुम्हाला या वाक्यातून जे इक्वेशन लिहायचं आहे ते मिळेल, रिक्वायर्ड इक्वेशन इज. आता या इक्वेशनसाठी काय माहिती पाहिजे आपल्याला. व्हॉट इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ सुक्रोज. सुक्रोजचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे तो दिलेला नाही आहे आपल्याला प्रॉब्लेममध्ये. याचा अर्थ तो आपल्याला माहीत आहे असं गृहीत धरला आहे. सो you know the molecular formula of sucrose is C12H22O11. molecular formula of sucrose is C12H22O11, ज्याला आपण साखर शर्करा म्हणतो. आणि तो बर्न केला ऑक्सिजनच्या सानिध्यात. इज बर्न्ट मीन्स इट इज रिॲक्टेड विथ ऑक्सिजन. जर तो ऑक्सिजनच्या सानिध्यात बर्न केला तर आणखी एक आपल्याला माहिती पाहिजे. आता मिळणारा प्रोडक्ट आहे तो म्हणजे कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर. इथं आपल्याला मिळतो तो कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर मिळतो. आणि ही रिॲक्शन एक्झोथर्मिक आहे, ते हीट इव्हॉल्व होते आणि ती हीट आपण वापरतो, ती एनर्जी म्हणजेच ती एनर्जीमध्ये कन्वर्ट होते. म्हणजे इथं आपल्याला एनर्जी मिळते. लक्षात आहे ना. हे इक्वेशन रिक्वायर्ड इक्वेशन मिळालं. आता या इक्वेशनला म्हणजे हे इक्वेशन म्हणू शकत नाही आपण, कारण दिस इज नॉट अ बॅलन्स इक्वेशन. फक्त ह्या माहितीवरून आपण हे लिहिलं की दिस इज द फॉर्म्युला ऑफ सुक्रोज. इट इज बर्न्ड इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन अँड कुठले प्रोडक्ट्स मिळतील तर कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर. नाव रिमेंबर हिअर 12 कार्बन ॲटम्स आर देअर, सो हिअर वी हॅव टू टेक 12. हायड्रोजन ॲटम 22 आहेत इथं. हे 22 इथं घ्यायचे असतील तर 11 वॉटरचे मॉलिक्युल्स मिळाले. हे बॅलन्स करण्याची एक पद्धत लक्षात घ्यायची. हा 1 मोल आहे तसा ठेवायचा. कार्बनचे 12 ॲटम्स आहेत, त्यामुळे हे कार्बनचे 12 ॲटम्स म्हणजे कार्बन डायऑक्साईडचे 12 मॉलिक्युल्स आपल्याला मिळाले. हायड्रोजनचे 22 ॲटम्स आहेत, इथं आपल्याला वॉटरचे 11 मॉलिक्युल्स घ्यावे लागतील. आणि मग आता ऑक्सिजन बॅलन्स करूया आपण. हे ऑक्सिजन इथं आहेत 12 दोन्ही 24, इकडं आहेत 11 आणि त्यामुळे इथं बेरीज झाली ती 35. आणि इथं आपल्याला आता मॉलिक्युल्स किती मिळालेत बघा, 11 हे मॉलिक्युल्स आहेत. 11 ऑक्सिजनचे आयटम्स आहेतच इथं. जे हे 11 यातून मायनस केले, जे हे मिळाले 4 आणि हे 2. त्यामुळं इथं आपण 24 ॲटम्स मिळवण्यासाठी 12 ऑक्सिजनचे मॉलिक्युल्स घेऊ शकतो. ही बॅलन्स करण्याची पद्धत लक्षात घ्यायची. आधी आपण कार्बनचे ॲटम्स इकडे बॅलन्स करायचे, हायड्रोजनचे ॲटम्स इकडं वॉटरमध्ये बॅलन्स करायचे आणि मग ऑक्सिजन दोन्हीकडचा बॅलन्स करून घ्यायचा. आणि या पद्धतीनं आपल्याला हे इक्वेशन मिळालं जे बॅलन्स केमिकल इक्वेशन आहे. आता इथं आपण म्हणू शकतो की जर 1 मोल आपण सुक्रोज घेतला तर 12 मोल्स ऑक्सिजन लागतो. 1 मोल सुक्रोजच्या बर्निंगसाठी ऑक्सिजन किती लागतो, 12 मोल्स. लक्षात आहे ना. हे बाकीचं मग 12 मोल्स कार्बन डायऑक्साईड मिळेल, 11 मोल्स H2O मिळेल, तो विचार करायची इथं गरज नाही आहे. कारण प्रॉब्लेममध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे तर 34 ग्रॅम सुक्रोज जर लागतो आपल्याला एका तासाला तर ऑक्सिजन किती गरजेचं आहे एका दिवसासाठी. म्हणजेच ह्या 2 व्हॅल्यूंचाच विचार करूया. मग 1 मोल म्हणजे किती ग्रॅम हे आधी कॅल्क्युलेशन केलं पाहिजे. कार्बनचे 12 ॲटम्स आहेत, 12 त्याचा ॲटॉमिक मास, म्हणजेच इथं आपल्याला मिळेल ती व्हॅल्यू 12 44. हायड्रोजनचे 22 ॲटॉमिक मास 1, त्यामुळे 22. आणि त्यानंतर ऑक्सिजनचे 11 मॉलिक्युल्स, ॲटॉमिक मास 16, म्हणजे 16 एक्के 16 आणि 16 एक्के 16 आणि 1 17. आणि त्यामुळे ही बेरीज आपण करायची आहे. 6 4 10 2 12, 8 2 10 4 14 3 मीन्स 1 मोल इज इक्वल टू 342 ग्रॅम. सुक्रोजचा 1 मोल म्हणजे 342 ग्रॅम. आणि ऑक्सिजनचे 12 मोल्स आहेत. आता ऑक्सिजनचा ॲटॉमिक मास आहे 16 आणि त्यामुळं मोलर मास येईल 32. आणि त्यामुळं ही जी व्हॅल्यू आहे ऑक्सिजनची ती आपल्याला मिळेल 12 2 24
12 36 अधिक 2 म्हणजे 38. म्हणजेच जर 342 ग्रॅम आपल्याला सुक्रोजचं बर्निंग व्हायचं असेल तर 384 ग्रॅम ऑक्सिजनची गरज आहे. चला, मग आता जर 34 ग्रॅम आपण सुक्रोज घेतला तर किती ऑक्सिजनची गरज आहे हे आपण कॅल्क्युलेट करू शकतो त्रैराशिक मांडून. इथं आपण ते त्रैराशिक मांडूया. 342 ग्रॅम ऑफ सुक्रोज corresponds to 384 ग्रॅम ऑफ oxygen. And now 34 gram. So it is 384 into 34 divided by 342. If you calculate this value is equal to 38.1754. 38.1754 ही व्हॅल्यू जवळजवळ 384च्या याला आपण 10ने डिवाइड केले आणि त्यामुळे यालाही 10ने डिवाइड केल्यामुळे जी व्हॅल्यू येईल ती तेवढी येणार ऑक्सिजनची व्हॅल्यू. आता आपण काय कॅल्क्युलेट केलं लक्षात घ्या. 34 ग्रॅम सुक्रोजला किती लागतो? एका तासासाठी. जेव्हा 1 तास त्याचं वास्तव्य असेल अवकाशात तेव्हा 34 ग्रॅम सुक्रोज बर्न होणार आणि त्यासाठी लागणारी ऑक्सिजनची क्वांटिटी किती आहे? 38.1754. प्रश्न काय विचारलेला? How many grams of oxygen would be needed to be carried in a space capsule to meet his requirement for 1 day? मग जर एका तासाला एवढी व्हॅल्यू लागते, एवढा ऑक्सिजन लागतो, तर एका दिवसासाठी किती लागेल? एक दिवस म्हणजे किती तास? 24 तास. आणि त्यामुळं 38.1754 into 24 हे आपलं उत्तर असेल. हे जे कॅल्क्युलेशन आपण करणार त्याचं उत्तर आपल्याला मिळेल की एक दिवसासाठी जर तो अवकाशात राहणार असेल तर त्यासाठी किती ऑक्सिजन त्या कॅप्सूलमध्ये कॅरी आउट करावा लागेल. ही व्हॅल्यू आहे 916.209 ग्रॅम. 916.209 ग्रॅम. लक्षात आलं काय आपण कॅल्क्युलेट केलं ते लक्षात घ्या. दिलेल्या माहितीवरून आपल्याला आधी इक्वेशन लिहावं लागलं. सुक्रोजचं बर्निंग होतं आणि ऑक्सिजन या सुक्रोजच्या बर्निंगसाठी लागणाऱ्या ऑक्सिजनची क्वांटिटी विचारली आहे आणि जर 1 तासासाठी त्या ॲस्ट्रोनॉटची गरज सांगितली आहे त्यामध्ये 34 ग्रॅम हा सुक्रोज बर्न होतो. मग 34 ग्रॅमसाठी किती ऑक्सिजन लागतो हा आधी आपण कॅल्क्युलेट केला. कसा? त्यासाठी आपण हे बॅलन्स केमिकल इक्वेशन लिहिलं आणि याच्यावरून जी कॅल्क्युलेशन्स केली, जी स्टायचियोमेट्रिक कॅल्क्युलेशन्स, जर 1 मोल आपण सुक्रोज घेतला तर 12 मोल्स ऑक्सिजन लागतो. याचा अर्थ 342 ग्रॅम सुक्रोज घेतला तर 384 ग्रॅम ऑक्सिजन लागतो. मग 34 ग्रॅमसाठी किती ऑक्सिजन लागेल हे कॅल्क्युलेशन आपण केलं. हे कॅल्क्युलेशन केल्यावर जो ऑक्सिजन मिळाला तो किती लागणार आपल्याला? एका तासासाठी त्या ॲस्ट्रोनॉटला लागणार. विचारलेलं काय आहे? एका दिवसासाठी किती ऑक्सिजन कॅरी करावं लागेल आणि म्हणून आपण या व्हॅल्यूला 24 मल्टिप्लाय केलं. हे कॅल्क्युलेशन आपल्याला मिळालं. हे कॅल्क्युलेशन आपण 24चा पाढा किंवा लॉगच्या सहाय्यानं करू शकतो. या पद्धतीनं जी माहिती दिलेली आहे तिच्या आधारे आपल्याला जे विचारलेलं आहे त्यासाठी तिथपर्यंत पोहोचायला या बॅलन्स केमिकल इक्वेशनचा वापर करता येतो. दीज आर कॉल्ड ॲज स्टायचियोमेट्रिक कॅल्क्युलेशन्स.